कमळे कमळे अगं आहे सॉरी मला दुसरंच कोण आहे असं वाटलं सॉरी कमळे काय चाललंय तुझं? अगं मला वाटलं का आहे कमळे अगं तुला काय व्हायलंय? तुला हे असं सारखं भास का व्हायलंय? माहित नाही ग सगळीकडं नुसतं आहेच दिसते बघ असं वाटायलंय का ते कुठंतरी जवळपास आहे ग माझ्या थोडं गरम आहे नंतर देते नाही नाही आता मला पहिल्यापेक्षा जास्तच सावध राहावं लागेल. चल जरा फ्रेश होऊन आले. हो जा गरम आहे. अरे इन्स्पेक्टर साहेब या 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 बसा. अरे देवा आता हा इन्स्पेक्टर कशाला आलाय पुन्हा? त्याने राजांकडे जुन्या गाडीची कागदपत्र मागितली होती. हा म्हणजे त्यांचा तपास करून काही हाताला तर लागलं नाही ना याच्या. बोला काय म्हणताय? मॅडम आपल्या केसच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती लागली म्हणून मी स्वतः तुम्हाला सांगायला आलोय. हां आपण इथेच बोलूया की हो बोला ना इथे बोलायला काहीच हरकत नाही. ओके मॅडम. मॅडम आजोबांच्या ॲक्सिडेंटचा तपास करत असताना त्या जागेवर आजूबाजूला असणाऱ्या दुकानांचे CCTV फुटेज आम्ही चेक केले आणि त्यात असं कळलंय की आजोबांना घराबाहेर नेणारी व्यक्ती ही तुमच्या घरातलीच आहे. इतके दिवस आम्हाला असं वाटत होतं की ती व्यक्ती तुमचा नोकर सुहासच आहे पण तसं नाहीये. ती वेगळीच व्यक्ती आहे. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही स्पष्ट काय ते बोलू शकता. कोण होती ती व्यक्ती? मॅडम आजोबांना घराबाहेर नेणारी व्यक्ती कामिनी मॅडम आहेत. मला शंका होतीच. कामिनीशिवाय दुसऱ्या कोणाच्या डोक्यात हा विचार येणार नाही. पहिली माझं ऐकून घे. म्हणजे हा हे बरोबर आहे. इन्स्पेक्टर साहेब जे म्हणतायत ना ते बरोबर आहे. त्या दिवशी दादाला बाहेर फिरायला फेरफटका मारण्यासाठी मीच घेऊन गेले होते. बरोबर आहे. पण बाहेर गेल्यानंतर मला अचानकपणे माझं एक महत्त्वाचं काम आठवलं आणि मग मी ते काम करण्यासाठी म्हणून बाहेर गेले आणि त्यावेळेस सुहास आहे ना सुहासकडे मी दादाची जबाबदारी सोपवली. मग सुहास घेऊन गेला त्याला बाहेर. आणि खरंच सांगते मला दादाच्या पुढच्या त्या अपघाताबद्दल मला खरंच काही माहिती नाही वहिनी. हो का? असं वाटतं की एक तुझ्या कानाखाली लगवावी पण त्याचा काही उपयोग नाहीये. इतकी कोडगी झाली आहेस तू. वहिनी माझं ऐकून तर घे ना. तुझं खरं गप्प बस. आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. चालती हो इथून. मी म्हटलं होतं जेव्हा केव्हा मला कळेल की यांच्या बाबतीत हा घातपात कुणी घडवून आणलाय तेव्हा त्या व्यक्तीला काही मी सोडणार नाहीये. बघत काय उभी राहिली आहेस? चालती हो इथून. नाही वहिनी माझं खरंच ऐकून घे ना. मी खरंच निर्दोष आहे. मी खरंच असं काहीही केलेलं नाहीये.
फक्त दादाला फेरफटका मारण्यासाठी बाहेर घेऊन गेले होते. माझा बाकी कुठल्याच गोष्टीशी काही संबंध नाहीये वहिनी. इन्स्पेक्टर साहेब ऐका, तुम्ही आता काय म्हणालात की मी दादाला बाहेर फिरायला घेऊन गेले, बरोबर? पण या मुद्द्यावरनं असं तर सिद्ध होत नाही ना की दादाचा अपघात मीच घडवून आणला. नाही असं असूही शकतं, नसूही शकतं. म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. आणि असं आम्ही ठामपणे नाही सांगू शकत, कारण आमचा तपास अजून सुरू आहे. पाहिलंच वहिनी, ते काय म्हणतात, त्यांचा अजून तपास सुरू आहे, पूर्ण झालेला नाहीये. असं काहीही म्हणता येत नाहीये असंच ते सांगतायत. म्हणजे मी खरंच वहिनी सांगते, मी काहीही केलेलं नाहीये, मी निर्दोष आहे वहिनी. बास. इन्स्पेक्टर काय बोलतायत त्याचा अर्थ चांगलाच कळतो मला. तुझं नशीब समज मी तुला पोलिसात देत नाहीये. आता मला तुझं काही ऐकायचं नाहीये. चाल की हो इथून. वहिनी तू अपराधी नाहीस ना, मग जा आणि त्याचा पुरावा घेऊन ये. तोपर्यंत तुला या घरात जागा नाही. काय ग अचानक बोलवून घेतलंस मला? काही सगळं ठीक आहे ना? ऋषी सर, मला असं ना वेगळंच अस्वस्थ वाटायला लागले हो. म्हणजे असं वाटतंय का आहे सगळीकडे दिसायला लागल्या, तिला माझी गरज आहे, ती कुठेतरी आहे. गावाकडं आपल्याकडनं काहीतरी असं राहिलंय जे लई महत्वाचं आहे. असं काहीतरी सुटतंय असं वाटतंय. कमळी एक मिनिट. आपण सगळ्या गोष्टी गुरुजींना विचारून विधिवतच केल्या होत्या. आणि पोलिसांचं म्हणशील तर त्यांनी जे सामान दिलं ते तूच चेक केलंस ना? होय, खरं ते आहेच सामान आहे, पण माझं मन मला म्हणतंय काहीतरी गडबड आहे हो. आपण एकदा पोलीस स्टेशनला जाऊन बघूया का? एकदा चौकशी करूया, त्यांनी काय फायनल रिपोर्ट दिले ते बघूया की एकदा. असं मला वाटतंय हो. जाऊया की प्लीज जाऊया. बरं ठीक आहे, आपण जाऊया. मी एक काम करतो, इथल्या एका पोलीस स्टेशनमध्ये माझी ओळख आहे, मी त्यांच्याशी बोलतो आणि तिथले गावातले सगळे रिपोर्ट्स मागवून घेतो. आपण तिथे जाऊन बघूयात. आई तुळजाभवानी आमच्या कुटुंबावर अशीच कृपा राहू दे. आई, बाबा जसे बरे झाले आहेत तसं आपल्या घरामध्ये एक वेगळीच एनर्जी जाणवते नी. अगदी खरं बोललास बघ. मला सुद्धा तसंच वाटतंय. माझ्या पायाचं दुखणं तर कुठे पळून गेलं कुणास ठाऊक.